नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मिक कोचिंग क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण प्रश्न चौथा 3.2 मधला प्रश्न चौथा पाहणार आहोत. प्रश्न आहे, खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. अंकगणिती श्रेणी आहे 7, 13, 19, 25. ही श्रेणी सुरुवातीची ओळ कशी लिहायची? अंकगणिती श्रेणी. अंकगणिती श्रेणी दिली, त्या अंकगणिती श्रेणीतलं 19वे पद काढायचं. अंकगणिती श्रेणी कोणती आहे? 7, 13, 19, 25 अशी. पहा 19 आणि 25 आणि 25. आता यामध्ये मित्रांनो आपल्याला अंकगणिती श्रेणी दिली, ती अंकगणिती श्रेणी आपल्याला सिद्ध करायची गरज नाही. फक्त आपल्याला काय करायचंय? पहिलं पद a बरोबर, आता ती पद लिहायची आणि पद लिहून आपल्याला फक्त एकच सामान्य फरक दाखवायचा, एकच डिफरन्स दाखवायचा. ओके, कसं पहा? a किंवा पहिलं पद काय? म्हणून a किंवा पहिलं पद आहे 7, दुसरं पद आहे 13, तिसरं पद आहे 19 आणि चौथं पद आहे 25. ओके, चौथं पद काय? 25. तर आपल्याला काय करायचंय? T19 बरोबर प्रश्न आहे. विशिष्ट पद आपल्याला T19 काढायचं म्हणजे Tn चं सूत्र वापरायचंय. मग Tn बरोबर a अधिक a लागणार आहे. तर आहे a अधिक कंसात n वजा 1 कंस बंद d आणि a आहे, मग d पण माहित करून घेऊ. अंकगणिती श्रेणी काय आहे? मग d काढण्यासाठी काय करायचं बेटा? दुसरं वजा पहिलं पद म्हणजे 13 वजा 6 हे किती आलं? 13 तून 7 गेल्यावर 6 होतात. एकच फरक दाखवायचा, दोन फरक दाखवायची गरज नाही. आता काय करायचं आपल्याला? 19वे पद काढायचं म्हणजे आपल्याला सामान्य पदाचं सूत्र वापरावं लागेल. जर आपल्याला विशिष्ट पद काढायचं असेल तर आपल्याला सामान्य पदाचं सूत्र वापरायचंय. मग पहा Tn बरोबर आहे a अधिक कंसात n वजा 1 कंस बंद d. आता म्हणून Tn, आता आपल्याला 19वे पद काढायचं बरोबर आहे. प्रश्नाला आपण व्यवस्थित पाहिला प्रश्न. मग यांच्या ठिकाणी काय करायचं? आपल्याला 19 ठेवायचं. T19 बरोबर आहे. a ची किंमत सांगा बरं किती आहे? a किंवा T1 बरोबर आहे 7, ज्याची किंमत त्याच्या ठिकाणी ठेवा. यांच्या ठिकाणी 19 का ठेवलं? कारण 19 पद काढायचंय म्हणून. आता a ची किंमत 7 ठेवली आणि n वजा 1 म्हणजे इथं n होतं तर इथं n वजा 1 झालं कंसात. आता इथं 19 मग इथं काय किती वजा होईल? 19 वजा 1 होईल. d तर आपण काढलेला किती येतो? 6. बरोबर. आता पहा मित्रांनो, मग T19 बरोबर आहे 7 ला 7, मग 19 मधून 1 गेल्यानंतर किती उरतात? 18. बरोबर. आणि जर काही दिसत नसलं म्हणजे एखाद्या कंस आणि एखाद्या संख्यामध्ये काही नाही म्हणजे इथं काय असतो? गुणिले. दिसत नसतो पण तो गुणाकाराचं चिन्ह असतं. आता पहा T19 बरोबर आहे 7 ला 7, या दोघांचा गुणाकार करा. किती येतो? 18 × 1 बरोबर. तो लिहिला. त्याच्यानंतर T19 बरोबर, आता ह्या दोघांची बेरीज करा. 7 आणि 1 4 किती होतात? 115 होतात. बरोबर आहे. आता शब्दात फक्त एक लास्ट ओळ आपण लिहायलो. शब्दात काय लिहायचं? 19वे पद, म्हणून 19वे पद, 19वे पद काय होतं ना? 19वे पद बरोबर आहे 115. ओके. प्रश्न 5वा, खालील अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढा. श्रेणी आहे 9, 4, वजा 1, वजा 6, वजा 11. अंकगणिती श्रेणी त्याच्यामध्ये आपल्याला 27वे पद काढायचं आहे. या प्रश्नाला आपण प्रश्न पाहिला ना आपण तुम्ही. अंकगणिती श्रेणी पहिली ओळ, ही पण अंकगणिती श्रेणीच आहे. ही पण दिलेली अंकगणिती श्रेणी आहे. प्रश्न काय पहा? प्रश्नामध्ये तुम्हाला 27वे पद काढायचंय आणि प्रश्न आहे 9, 4, वजा 1, वजा 6 आणि वजा 11 ही अंकगणिती श्रेणी आहे. 9, 4, वजा 1, वजा 6, वजा 11. पहा प्रश्न काय? अंकगणिती श्रेणी. अंकगणिती श्रेणी कोणती आहे? 9, 4, वजा 1, वजा 6, वजा 11 अशा पद्धतीने अंकगणिती श्रेणी आहे. आता लक्षात घ्या, यामध्ये सुद्धा आपल्याला पहिलं पद दिलेले आपल्याला 27 सोबत काढायचे. किती काढायचे? T27. म्हणजे एखादं विशिष्ट पद काढायचं असेल तर आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल? Tn चं सूत्र वापरावं लागेल सामान्य पदाचं. मग आता लक्षात घ्या, याच्यामध्ये a माहिती,
बघा आपण पद लिहून घेऊ पहिले a किंवा t1 बरोबर आहे 9, t2 बरोबर आहे 4. बघा t1 9, t2 आहे 4, t3 तिसरं पद किती सांगा, तर तिसरं पद आहे -1, चौथं पद आहे -6 आणि पाचवं पद आहे -11. थोडं खाली तुमचं पाचवं पद तिथं बसणार आहे t5 बरोबर -11 आणि अशा पद्धतीने ती अंकगणिती श्रेणी आहे. आता यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं की एकच फरक काढायचा, कारण अंकगणिती श्रेणी आहे, दोन फरक काढून ती अंकगणिती श्रेणी दाखवायची आवश्यकता नाही. एक फरक का काढायचा आहे, कारण त्या सूत्रात ठेवण्यासाठी tn बरोबर a अधिक n वजा 1 कंसात कंस बंद d. मग a ची किंमत माहित झाली का आहे a, d ची किंमत काढण्यासाठी एक आपल्याला किंमत काढण्यासाठी d काढून घेऊ. d बरोबर एक फरक t2 वजा t1 एकच काढायचं. मग 4 वजा 9 t2 ची किंमत 4 वजाला वजा सूत्रानुसार आणि t1 ची किंमत 9 बरोबर आहे. मला सांगा 4 च्या बाजूला काय चिन्ह नव्हे कोणतं असतं, धन, आणि 9 चं चिन्ह ऋण आहे. दोन्ही चिन्ह भिन्न, दोघांचं जमणं वजाबाकी करून टाका. 9 मधून 4 गेले किती उरले 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण 5. किती आले मोठ्या संख्येचे चिन्ह ऋण 5. बघा आता तुम्हाला काय करायचं तर हे प्लस आहे, दोन भिन्न चिन्ह वजाबाकी वजा 5. आता तुम्हाला काय करायचं की 27 सोबत काढायचं. मग कोणतं सूत्र वापरावं लागेल, tn चं. का tn चं अंकगणिती श्रेणी आहे आणि tn चं सूत्र वापरायचं, विशिष्ट पद काढायचं. म्हणून tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 कंस बंद d. इथं सूत्र लिहा. ओके, आणि जिथं सूत्र लिहिलं ना तिथं आपण त्याच्या समोर सूत्र लिहायचं. या प्रश्नात पण राहिलेलं सूत्र लिहायचं, इथं पण लिहायचं. आता लक्षात घ्या tn आता यांच्या जागेवर किती ठेवणार सांगा आपल्याला, यांच्या जागेवर आपण 27 ठेवणार. का बरं 27 ठेवणार, कारण 27 सोबत काढायचंय. आता लक्षात घ्या t यांच्या जागेवर 27 ठेवलं, t 27 बरोबर a ची किंमत पहिलं पद a किंवा t1 एकच आहे, हे 9 ठेवलं अधिक n वजा 1 म्हणजे किती वजा 1 सांगा बरं बेटा, n वजा 1 म्हणजे 27 वजा इथं n होतं n वजा 1 झालं, इथं 27 म्हणजे इथं काय होणार 27 वजा 1 आणि b ची किंमत आहे -5. ऋण संख्या अशी की आपण ती कंसात लिहितो -5 तशाला तशी. आता लक्षात घ्या म्हणून t 27 बरोबर आहे 9 ला 9 अधिक 27 मधून 1 गेला किती उरले इथं खाली 26 आणि इथं गुणिलेला गुणिले दोन कंसाच्या मध्ये काही नसतं म्हणजे गुणिले असतं गुणिले -5. ओके, आता लक्षात घ्या मग t 27 बरोबर 9 ला 9 अधिक, आता अधिक राहणार नाही, हे पहा हे धन 26 आहे, इथं ऋण येणार आणि ऋण, धन आणि ऋण याचा गुणाकार काय येणार आहे, ऋण येणार आहे. पण किती येणार आहे पहा, आधी गुणाकार करू. 5 चा 30 आला, इथं 26 गुणिले 5 करा खाली, 26 गुणिले 5 धन ऋण नंतर बघू. 5 चा 30 0 खाच्याले 3, 5 गुणिले 10 3 13 130 येतात. किती येतात 130. पण कोणते धन ऋण, धन आणि धन ऋणाचा गुणाकार काय आला ऋण 130. बेरीज करायची नाही बरं, चुकून आली. कंच भागोबीनुसार काय करतात बेटा, अगोदर कंस सोडवतात तर आपण कंस सोडवला, नंतर गुणाकार किंवा भागाकार, मग इथे ही बेरीज करायची नाही. काय केलं आपण अगोदर नंतर गुणाकार किंवा भागाकार, कंस नंतर गुणाकार भागाकार आणि सगळ्या शेवटी बेरीज वजा बाकी, मग इथे गुणाकार केला. बेरीज करू वाटत असली तरी करायची नाही, कारण नियम पाळा आणि होणाऱ्या चुका टाळा. लक्षात घ्या. मग आता इथे 26 गुणिले -5 5 सूत्र, इथे गुणाकार तुम्हाला इथे दाखवला 26 आणि -5 चा गुणाकार, धन ऋणाचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार आला 130 आणि धन ऋण 130. बरोबर, धन ऋण 130. आता हे झालं धन, अलीकडे काय चिन्ह नाही धन आहे, दुसरं कोणतं आहे दिसतंय ऋण. भिन्न चिन्ह दोघांचं जमवून वजाबाकी करून टाका. भिन्न चिन्हाची वजाबाकी 130 मधून 9 गेल्यानंतर किती उरतात सांगा बरं बेटा, तर 121. पण कोणते 121, मोठ्या संख्येचं चिन्ह मोठ्याला मान, आणि म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं उत्तराला, तर ते ऋण वजा ऋण 121. आणि म्हणून सगळ्यात शेवटची ओळ लिहायची आपण 27वे पद ऋण 121 बरोबर आहे. 27वे पद बरोबर आहे ऋण 121. ओके, हे झालं उत्तर. लास्ट फायनल आन्सर. ओके, पहा प्रश्न 6. 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या
संख्या किती आहेत ते शोधा असा प्रश्न आहे. तर व्यवस्थित समजून घ्या कसं उत्तर आहे. तर तीन अंकी नैसर्गिक संख्या अशा किती नैसर्गिक संख्या आहेत? प्रश्न पाहतो मी. प्रश्न तुम्हाला दिसली, पाहिला, वाचला तुम्ही प्रश्न. तर प्रश्न कसा होता की 3 अंकी अशा नैसर्गिक संख्या 5 ने भाग जाणाऱ्या किती आहेत? 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत ज्यांना 5 ने भाग जातो? मग याच्यामध्ये आपण जर विचार केला तर तुम्हाला माहिती आहे पहिली 3 अंकी संख्या कोणती आहे? 100 आणि शेवटची 999 मोठी. आता 100 ला 5 ने भाग जातो, मग पहिली संख्या 100, दुसरी 105, 110, 115 अशा पद्धतीने वाढते. आणि शेवटची कोणती असेल तर शेवटची 995. 5ची कसोटी एकच स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो, निशेष भाग जातो, काही शेष राहत नाही, बाकी राहत नाही. आता लक्षात घ्या, मग 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या आपण लिहू. सुरुवात 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या. 3 अंकी नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 5 100 पहिली कोणती आहे? 100 3 अंकी लहानात लहान 100 पासून चालू करायचं. मग अशा 3 अंकी 100 नंतर 105, 5 9 वाढवायचे 110, नंतर 115 आणि डॉट डॉट डॉट. शेवटची संख्या कोणती असेल सगळ्यात मोठी 5 ने भाग जाणारी 3 अंकी? तर 999, 998, 97, 997, 996. एकच स्थानी 5 5 ला म्हणजे 995. किती होईल? 995. बस. आता मित्रांनो हे उदाहरण आपल्याला दिले का की हे अंकगणित श्रेणीचं उदाहरण आहे? असं दिलेलं नाही. आपल्याला ह्या उदाहरणामध्ये काही स्टेप घेऊन असं दाखवावं लागेल की ही अंकगणित श्रेणीचं उदाहरण आहे, ही अंकगणित श्रेणी आहे. मग कसं दाखवणार पहा. आपण रेग्युलर जसं दाखवतो तसंच 1 किंवा T1 बरोबर आहे 100, दुसरं पद 105, तिसरं पद 110, नंतर चौथं पद 115, नंतर डॉट 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 आणि शेवटचं TN. लास्ट शेवटच्या पदाला आपण TN म्हणतो. TN किती? TN 995. किती आहे? 995. आता लक्षात घ्या की या प्रश्नामध्ये आता तुम्ही वर्गात विद्यार्थी बसले असतात, तुम्हाला माहिती आहे पहिल्या नंबरला हा बसला, 1 नंबरला, 2 नंबरला दुसरा विद्यार्थी, 3 नंबरला तिसरा, अशी संख्या तुम्ही मोजता. शेवटच्या नंबरला कोण बसले तर त्याच्या समोर समजा आपण वर्गात 1 2 3 आणि शेवटी त्याला नंबर दिला 60, तर तो 60व्या नंबरला आहे. तसं 995 म्हणजे 995 कितव्या नंबरला आहे तर यांची किंमत करावी लागेल आपल्याला. म्हणजे तेवढ्या नंबरला म्हणजे तेवढ्या संख्या असतील 5 ने भागणार आहे. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला कशी किंमत काढायची? यांची. TN 995, यांची किंमत माहित नाही, याची किंमत 995 9व्या पदाची. पण यांची किंमत आपल्याला माहित नाही, कितव्या नंबरला 995 हे माहित नाही. कितव्या नंबरला कळालं तर त्या संख्या तेवढ्या संख्या असतील 5 ने भागणार. आता मित्रांनो आपल्याला अंकगणित श्रेणी कसं दाखवायचं हे तुम्हाला माहिती आहे. पहिलं पद आलं माहित नाही 1 किंवा T1. आता 2 डिफरन्स दाखवावं लागतील कारण हे अंकगणित श्रेणी प्रश्नात आतापर्यंत आहे का? नाही. दाखवायचं ते पहा. D कसं काढतो आपण माहिती आहे. T2 वजा T1 105 वजा 100 काय करायचं? 105 वजा 100 बरोबर किती आलं? 5. एक फरक काढला, पुन्हा एक फरक काढू. D बरोबर आता दुसऱ्यातून पहिलं वजा केलं, आता काय करायचं? तिसऱ्यातून दुसरं वजा करायचं. T3 वजा T2 110 वजा T3 ची किंमत 110 वजाला वजा T2 ची किंमत 105. 110 मध्ये 105 गेले किती उरले? 5 उरले. आता दोन्ही फरक स्थिर आहेत. आता दोन क्रमांक पदांमध्ये सामायिक फरक स्थिर आहे म्हणजे ही अंकगणित श्रेणी आहे. तर ते पहिलं वाक्य आपण लिहायचं नाही कारण ते 2 मार्काला आपण लिहितो. आपण याला काय दोन्ही फरक स्थिर दिसायले, मग काय लिहायचं? ही अंकगणित श्रेणी आहे. मग काय लिहायचं? हे जे उदाहरण आहे दिलेली क्रमिका जी आहे ही अंकगणित श्रेणी आहे. अंकगणित श्रेणी आहे. लक्षात घ्या. आता कसं करणार पहा. म्हणून आता यामध्ये TN चं सूत्र वापरायचं आपल्याला. विशिष्ट पद दिलेले आहे म्हणून TN बरोबर
n व पद दिलेले आहे म्हणून tn चं सूत्र tn बरोबर आहे a अधिक n वजा 1 कंस बंद d याला म्हणू आपण सूत्र याला काय म्हणायचंय सूत्र दिलेले आपल्याला सूत्र माहिती आहे tn ची व्हॅल्यू n व पद किती आहे त्याची किंमत माहिती आहे किती बेटा 995 n ची किंमत माहित नाही tn ची 995 n व पद 995 n माहित नाही आपल्याला tn किती आहे 995 त्याच्या खाली गणित सोडवताना एकदम जोडली याची किंमत त्याच्या खाली ज्याची किंमत त्याच्या खाली ठेवायची बरोबरच्या खाली बरोबर a किती a अधिक 100 मग इथे लिहायचे 100 अधिक n वजा 1 आता n कितव्या नंबरला 995 हे माहिती का आपल्याला कितव्या ठिकाणी कोणत्या स्थानी नाही म्हणून n ची किंमत माहित नाही n ला n दशांश n वजा 1 तुम्ही म्हणता इथं कसं काय 995 tn ची 995 फक्त फिक्स n चे माहिती का नाही tn 995 लक्षात घ्या बरोबर a ची किंमत 100 अधिक n वजा 1 n ची किंमत माहित नाही तसंच n वजा 1 आणि d माहिती d आलाय 5 लक्षात घ्या गडबड करायची आहे हळूवार सोडायचं मग 995 बरोबर आहे 100 दशांश लिहू आपण हा ब्रॅकेट आधी सोडू किंवा ब्रॅकेटच्या बाहेरच्या कंसाच्या बाहेरच्या संख्येने कंसाला गुणून घेऊ बा अधिकला अधिक त्या दोघाला गुणल्यानंतर एक कंस होईल पा या दोघाला गुणायचं काय होईल कंसात 5 गुणिले n 5 n काय आलं इथं 5 n ओके आणि 5 1 5 इथं धन चिन्ह असते काय नाही 5 1 5 पण कोणते धन ऋण 5 ओके 5 1 5 आता लक्षात घ्या 5 आहे ओके आता पहा 995 बरोबर आहे 100 ह्या धनचिन्हाने कंसाला गुणा तुम्हाला माहिती धनचिन्हाने गुणल्यावर काहीच फरक पडत नाही तरी एकदा कंस सोडवायचा आहे चिन्हाने कंसाला गुणायचा अधिकार असतो गुणू द्यायचं धन 5 धन चिन्ह आणि हा 5 चिन्ह धनचे धन 5 धन ऋण आणि 5 धन गुणिले ऋण गुणाकार असतो गुणू द्यायचं धन 5 धन ऋण गुणाकाराच्या ते बेरजेचे जे नियम आहे चिन्हांचे त्याच्या संदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवण्यात येतील जर तुमचं क्लिअर नसेल तुम्ही रिप्लाय देत असाल लिहा 5 धन 5 आणि धन ऋण 5 आता 5 पुढच्या ओळीत आपण इकडे लिहितो मी जागा नसल्यामुळं आता पहा ह्या 100 आणि 5 यांची बेरीज होईल का बरं काही जण करतील 100 अधिक 5 हे 15 आहे पण असं होणार नाही कारण इथे याच्या बाजूला येणे पण याचा येणं आहे पण इथे येणं आहे का नाही म्हणून या ठिकाणी यांची बेरीज होणार नाही इथं येणं तर इथं पण येणं पाहिजे यांची बेरीज होऊ शकते का नाही अंदाजात होतं या 100 आणि 5 याचं होतं 100 आणि 5 चे कॅल्क्युलेशन होतं बघा 5 दशांश कसं राहील 995 या साईडला दशांश कसे लिहायला 995 हा बरोबर आहे 100 आणि 5 चं होतं या ऋण 5 ह्या 5 चं कारण याच्या बाजूला एक इथं येणं नाही म्हणून नाही 100 आणि 5 100 वरून 5 गेले आता कारण इथं धन चिन्ह आहे एक आहे धन दुसरं ऋण दोघांचं तुम्हाला वजाबाकी करा भिन्न चिन्हांची 100 वरून 5 गेले किती उरले 95 उरले पण चिन्ह मत करायचं 95 ला धन द्यायचं ते धन द्यायची गरज नसते पण समजण्यासाठी सांगायला मोठ्या संख्येचे धन 95 अधिक 5 अधिक 5 आता 995 की अधिक 95 इकडे पाठवा वजा 95 लक्षात घ्या बरोबरच्या ठिकाणी बरोबर हे 995 995 इथे येईल अधिक 95 वजा 95 झाले पुढे काय राहिले फक्त 5n हे अधिक 5n पण हे अधिक यायची गरज नसते इथं पण गरज नाही हे समजण्यासाठी धन होते तर ऋण झाले याची गरज नाही आलं लक्षात धन असतात इकडे आल्यानंतर ऋण होत आहे आता पहा 995 वरून 95 गेले वरचे फक्त किती राहिले 900 राहिले वर एक पुढे बरोबर आहे 500 आता पुढची स्टेप 900 ला 900 बरोबर हे गुणिले 5 इकडे काय झाले बेटा भागिले 5 झाले कोणासाठी n ला किंमत येण्यासाठी 5 ला इकडे यावं लागतं n साठी आता पहा याचं भाग काय 900 भागिले 5 इकडे बाजूला सांगतो 900 भागिले 5 5 1 5 इथे काटाकाटी करता येते पण सगळ्यांना समजावं म्हणून बाजूला सांगतो 5 1 5 9 5 गेले 4 उत्तर बचले ते 0 5 8 40 हे 0 वरचे घेतले पुन्हा 0 आलं लक्षात
आणि 5 आता शून्य हा शून्य भाग द्यायचा आहे. 5 0 0 हे किती आला हा 180. मग 5 न जर 900 ला भाग दिला तर 180 येतं. मग 180 बरोबर n म्हणजेच काय n बरोबर 180. आणि आता शब्दात लिहायचं. काय लिहायचं शब्दात काय लिहायचं त्याला शब्दात काय लिहायचं पहा. तर 5 न भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या 180 आहे असं लिहावं लागतं. म्हणून 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी हे शब्दात लिहायला पण मार्क असतात पण काढा मार्क असतो. 3 अंकी शब्दात पण लिहायचं. 3 अंकी नैसर्गिक संख्या किती आहे यांची किंमत आली म्हणजे 180 ला पदावर आहेत 955. 180 वाटे 100 नैसर्गिक संख्या 180 आहे. समजलं. ओके जर लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके मित्रांनो लक्ष द्या. प्रश्न 7वा. एका अंकगणिती श्रेणीचे 11वे पद 16 आणि 21वे पद 29 आहे तर त्या श्रेणीचे 41वे पद काढा. आता या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित समजून घ्या. सोपं आहे, मोठे पण सोपं आहे. ते सोबत काढा असा प्रश्न आहे. 11वा पद किती आहे 16 आहे आणि 21 किती आहे 29. पहा व्यवस्थित लक्ष द्या. अंकगणिती श्रेणी 11वं पद ती 11वं पद 16 आणि टी 21 सोबत किती आहे 29. आणि या दोन्ही गोष्टी कशा मनाने लिहिल्या नाही तर हे आहे दिलेले. हे काय आहे दिलेले म्हणून काय म्हणायचं हे दिलेले. आलं लक्षात. ओके हे दिलेलं होतं. आता याच्यात पहिलं पद माहित नाही सामायिक फरक पण माहित नाही. मग पहिलं पद समजायचं आपल्याला. समजा पहिले पद ए व आणि समजा पहिले पद ए आणि सामायिक फरक आता अंकगणिती श्रेणी आहे. पहिले पद काय समजायचं ए आणि सामायिक फरक डी आहे. मग आता विशिष्ट पद दिले आपल्याला आणि विशिष्ट पद काढायचे गेले पद काढायचे. मग कोणतं सूत्र वापरायचं विशिष्ट पदाचं सामान्य पदाचं सूत्र tn बरोबर अंकगणिती श्रेणीचे सामान्य पद tn बरोबर काय सूत्र आहे a अधिक n वजा 1 tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 कंस बंद d. तर हे आहे सूत्र. आलं लक्षात. हे सूत्र आहे. मग आता पहा tn. आता ह्या ठिकाणी काय करायचे सांगा. t11 बरोबर 16 याची किंमत सूत्रात ठेवायची. आता t11 बरोबर 16 ही किंमत आहे ही पहिली. t11 ची किंमत किती आहे 16. हे समजण्यासाठी कोणती घ्या सूत्रात ठेवू. कशात ठेवायचं ते सूत्रात ठेवू. लक्षात घ्या. मग काय करणार यांच्या ठिकाणी 11 ठेवा बरोबर. t11 बरोबर a ला a अधिक n वजा 1 म्हणजे आता इथे n होतं तिथे n वजा 1 झालं आणि इथं 11 आहे तर मग इथे काय होणार आहे 11 वजा 1 आणि d ला ती दशाला तसं. आता लक्षात घ्या t11 ची किंमत किती आहे 16 आहे. मग t11 ची किंमत खाली येईल 16. इथं a ला एक दशाला तसं 11 तून 1 गेल्यावर किती होतं बेटा 10 आणि इथं d. ओके तर हे झालं. आता याच्यानंतर बरं ठीक आहे. याच्यानंतर काय 16 चा अर्थ a अधिक 10d म्हणजेच काय 16 म्हणजे a अधिक 10d याचा अर्थ a अधिक 10d बरोबर आहे 16. काही नाही मी फक्त चल हे दोन चल होते डाव्या बाजूला अंक उजव्या बाजूला दोन चलाचे रेषीय समीकरण तयार झाले.
आता त्याच्यानंतर दुसरं समीकरण आपल्याला तयार करायचं. दुसरं समीकरण तयार करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? T21 बरोबर 29 सूत्रात ठेवावं लागेल. बरोबर? तसेच काय लक्षात घ्या, समजून घ्या व्यवस्थित. T21 बरोबर 29 सूत्रात ठेवू. पहा गणित थोडस मोठं आहे, पण लक्ष दिलं तर छान समजेल तुम्हाला. लक्षात घ्या, बिलकुल गडबड करायची नाही, गोंधळ नाही, शांत डोकं ठेवून समजून घ्यायचं. पहा तसेच T21 बरोबर 29 आपल्याला ही जी किंमत आहे ह्या किमतीवरून एक समीकरण तयार केलं आहे. लक्षात एवढं सूत्र होतं ना, आपण त्याच्यात किमती ठेवल्या. आता T21 बरोबर 29 कसं सूत्रात ठेवायचं तेच सूत्र. कोणतं? हे जे सूत्र याच्यात आलं लक्षात. म्हणून आता पहा T21 बरोबर 29 ही जी किंमत आहे ती आपल्याला सूत्रात ठेवायची. आता इथे 21 आहे, T च्या बॉटमला तळाला 21 आहे, तिथे घेणे यांच्या जागेवरती ठेवणार आपण इथं 21 ठेवणार. ही किंमत ठेवायची. लक्षात घ्या, T21 बरोबर आहे A ला A दशाला तसं अधिक n वजा 1 म्हणजे काय बरं बेटा? n वजा 1 म्हणजे 21 वजा 1 आणि D ला D. लक्षात घ्या. आता काय करायचं? T21 चा अर्थ काय मला सांगा? T21 म्हणजे T21 बरोबर किती आहे? 29. मग ती त्याची किंमत दिलेली आहे. T21 म्हणजे काय? 29. ज्याची किंमत त्याच्याकडे आलं लक्षात. नाही स्टेप आली लक्षात. यांच्या ठिकाणी इथं 21 लिहिले, नंतर A ला A n वजा 1 म्हणजे 21 वजा 1, कारण इथं n होतं तिथे n वजा 1 झालं. इथे 21 इथं मग इथे काय होणार? 21 वजा 1 डी दशाला सूत्रात. ओके. आता पहा T21 29 ह्याची किंमत इथे लिहिली, याची जी किंमत इथं A ला A आणि 21 मधून 1 गेले किती उरतात? 20D. ओके. मग 29 बरोबर A अधिक 20D याचा अर्थ काय? A अधिक 20D बरोबर 29 आणि याला म्हणायचं समीकरण नंबर 2. आता मित्रांनो ह्या 16 लहान आहेत, 29 कसे येतं? मोठे. मग हे 29 मधून 16 वजा करायचे. बरोबर? आणि म्हणून 2 मधून काय करायचं? 1 वजा करायचं. ह्या संख्येतून ही संख्या वजा करायचं. समीकरण 2 मधून 1 वजा करायचं. 2 मधून 1 वजा करायचं. लक्षात घ्या. समीकरण 2 मधून 1 वजा करून 1 वजा करू. समीकरण 2 मधून 1 वजा करू. मग लक्षात घ्या. आता काय करणार? 2 लावून द्यायचे. आधी 2 लिहायचे. A अधिक 20D बरोबर आहे 29. A अधिक 20D बरोबर आहे 29. A अधिक 20D बरोबर 29. आता 2 मधून 1 वजा करायचं. म्हणजे 1 कोणतं आहे? A अधिक 10D बरोबर 16. A अधिक 10D बरोबर आहे 16. मग A अधिक दुसरं समीकरण लिहायचं. 2 मधून 1 वजा करायचं म्हणजे दुसरं लिहिले A अधिक 20D बरोबर 29 आणि त्याच्यातून 1 वजा करायचं म्हणजे पहिलं समीकरण लिहायचं A अधिक 10D बरोबर आहे 16. हे दुसरं पहिलं समीकरण. आता 2 आधी लिहिल्यानंतर पहिलं लिहिलं. दुसऱ्यामधून करायला म्हणजे दुसरं आधी लिहायचं आणि नंतर वजा पहिलं समीकरण नंतर लिहायचं. ओके. आता जे खालचं समीकरण आहे वजा करताना त्या खालच्या समीकरणाला सरळ द्यायची. कोणती? चिन्ह बदलायचं. मग इथं धन काही नसतं, म्हणजे धन असतं. इथं झालं ऋण, हे धनाचं काय झालं? ऋण. इथं दिसणं काही म्हणजे धनच असतं, मग काय होणार? ते ऋण होणार. प्लस A मायनस A कटले, धन ऋण कटलं. त्याच्यानंतर 20D मधून 10D गेली, किती उरतात बरं बेटा? 10D. आता मित्रांनो हे धन चिन्ह राहिलं नाही, हे 10चं चिन्ह कोणतं झालं? हे ऋण झालं. मग वरचं धन खालचं ऋण, भिन्न चिन्ह जमलं दोघांचं. वजाबाकी केली. 20D मधून 10D गेली, 10D. पण धन राहतात, धन लिहायची गरज नाही. मोठ्या संख्येचे चिन्ह धन 10D आलं बरोबर. आणि 29 मधून 16 गेले, 9 6 गेले 3 आणि 2 1 गेला 1. आता म्हणून आता हे गुणिले ना 10 डी कडे काही असतो म्हणजे गुणाकार असतो. मग b ची किंमत काढण्यासाठी 13 हे गुणाकाराचे 10 काय होते बेटा? भागाकाराचे गुणाकाराचे 10 भागाकाराचे.
आता काय होणार आहे डी बरोबर इथं 13 लिहून टाकायचे 10 100 1000 10,000 लाख 10 लाख असं जर इथं एकच्या नंतर शून्य असणाऱ्या संख्या आहेत ना तर त्याच्या ठिकाणी तर एकच शून्य आहे. म्हणून अशा वेळी काय करायचं अंश लिहायचा आणि डायरेक्ट पॉइंट न कसं द्यायचं ते सांगतो. इथं एकच शून्य म्हणून काय करायचं उजवीकडून एक अंक सोडून दिला 3 ला दिलं सोडून पॉइंट दिला काय आलं तर 1.3. आता एखादं दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. समजा इथं येतं 245 आणि खाली 100 येतं खाली किती येतं 100. तर मग काय करणार बरोबर आहे आता पॉइंट मध्ये लिहा 245 लिहून टाकले आधी अंश लिहून टाका खाली 2 शून्य येतं उजवीकडून 2 अंक सोडून द्यायचे 1 आणि 2 अंक सोडून पॉइंट दिला किती आलं 2.45 2 शून्य 1 आणि 2 अंक उजवीकडून सोडून दिला पॉइंट दिला 2.45 असं लिहिलं. ओके तर तसं इथं 13 लिहून टाकली आता इथं एकच शून्य एक नंतर मग उजवीकडून एकच अंक सोडून द्यायचा पॉइंट द्यायचा म्हणजे जेवढे शून्य असतील तेवढे अंक उजवीकडून सोडून पॉइंट द्यायचे. पुन्हा एखादं उदाहरण घ्यायचं तुम्ही समजा 4225 भागिले जर 1000 असं आता 3 शून्य मग 4325 ही संख्या आहे 4325 ही लिहून टाकली. आता याच्यामध्ये अंश लिहित असेल तसा आणि किती एक शून्य 1 2 3 1 2 3 अंकानंतर उजवीकडून 3 अंक सोडून दिले पॉइंट दिला 4.325 हेच तसं इथं 13 लिहून टाकले एकच शून्य 10 एकच शून्य एक नंतर मग इथे 1 ला 3 ला उजवीकडून सोडून दिलं पॉइंट दिला 1.3 समजलं सोपं आहे पाच. आता डी ही जी किंमत आहे डी बरोबर 1.3 एखादं समीकरण ठेवा समीकरण 1 मध्ये ठेवू काय लिहायचं समीकरण 1 मध्ये ठेवू शॉर्टकट आहे हे समीकरण 1 मध्ये ठेवू. मग आता लक्षात घ्या जिथं दिसेल डी तिथं ठेवायचं 1.3. आता पहा म्हणून ए अधिक 10 ला 10 इथं काय म्हणजे असतं गुणिले असतं दिसत नसतं पण तिथं असतं हे गुणिले डी ची किंमत किती आहे 1.3 कंसात आहे चला 1.3 पॉइंट मध्ये आणि पूर्ण संख्या असल्या कंसात यायचं म्हणजे ते अजून लक्षात येतं. हे ए ला ए अधिक 10 ला 10 इथं गुणिले तर गुणिले झालं इथं गुणिलेचं चिन्ह लिहिलं त्याच्यानंतर कंसात 1.3 डी ची किंमत आणि पुढे आहे 16. आता पहा ए ला ए आता हे दोन्ही धन आहे 13 पण काय धन आहेत पण कंसात कशामुळे पॉइंट असतात म्हणून कंसात हे झालं समजण्यासाठी 13 10 130. आता इथं एक अंक नंतर पॉइंट आहे मग उजवीकडून एक अंक म्हणजे 0 ला सोडून त्या पॉइंट आहे 13.0 म्हणजे फक्त उत्तर काय आलं 13 पण हा पॉइंट इथे करतो डायरेक्ट 13 पण आला हे अधिक 13 बरोबर उत्तर किती आलं 16 आहे. पुढची स्टेप असेल तशी पुढचं उत्तर. आता ए बरोबर आहे हे 16 लिहिले अधिक 13 तिकडे पाठवा वजा 13 झाले आणि म्हणून ए बरोबर 16 तून 13 गेले किती उरले 3 राहतात 16 तून 13 गेले किती उरले 3. आता डी मिळाला ए मिळाला. आता काय करायचं बेटा आपल्याला ए आणि डी असल्या कोणतेही पद काढता येतं पहिलं पद आणि सामान्य पद काढता आता काढता येईल का आपल्याला एक सोबत आता काढता येईल थोडं सरळ पद आता एक सोबत काढता येईल. मग हे पद काढायचं आपल्याला मग ते 41 मग आता ते सूत्र पुन्हा लिहू आपण tn बरोबर आहे a अधिक n वजा a कंस बंद d याला म्हणून सूत्र. आता ह्याच्यात किमती ठेवायच्या कोणतं पद करायचं आपल्याला 41 वर मग t 41 बरोबर आहे a ची किंमत आताच काय झाली 3 इथं 3 ठेवले अधिक n वजा 1 म्हणजे इथं n ची जागा 41 आहे म्हणजे इथं n होतं n वजा 1 आलं तर काय झालं इथे 41 म्हणजे 41 वजा 1 सूत्रानुसार चालू d ची माहिती आहे d ची किंमत किती आहे बेटा तर d ची किंमत आहे 1.3 कंसात लिहू आपण पॉइंट मध्ये म्हणून 1.3. ओके आता लक्षात घ्या t 41 बरोबर 3 ला 3 अधिक कंस सोडून घेऊ 41 मधून 1 गेला किती उरले बेटा 40 म्हणजे गुणिले असते गुणिले कंसात 1.3
ओके आता पहा ती 41 बरोबर आहे. बरं बेरीज करणार का 3 आणि 40 43 नाही. कंचे भागविभागानुसार कंस सोडवा, नंतर 2 नंबरला गुणाकार भागाकार करा आणि 3 नंबरला गुणाकार किंवा भागाकार झाल्यानंतर बेरीज किंवा वजाबाकी आधी गुणाकार करावा लागेल. बेरीज करू वाटत असली तरी करायची. 3 ला 3 हे गुणाकार करा. बघा बरं बेटा किती होतो 40 गुणिले 1.3 याचा गुणाकार. याला सध्या आपण 1.3 नाही 13 समजू. 13चा टेबल येते आपल्याला पाठ. 13 0 0 13 52. आता इथे एक अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं उजवीकडे एक अंक सोडून पॉईंट दिला 52.0 म्हणजेच काय द्यायचं फक्त 52 द्यायचं आपल्याला. हे पॉईंट 0 द्यायची गरज नाही. आणि म्हणून शेवटच्या दोन वेळी राहिल्या 41 बरोबर आहे. 3 आणि 52 किती झाले 55 आणि म्हणून 41 आलं म्हणून 41 चे पद आपण 41 पद काढले ना 41 चे पद बरोबर किती आलं 55. समजलंय. व्यवस्थित लिहून घ्या, गडबड करायची नाही.